मला ना इतका राग येतो ना त्या अंशुमनचा, असं वाटतं आता समरकडे जावं आणि त्याला सांगावं, हे बघ, हे तुझ्या भावाचे प्रताप आहे. काय ग, बघावं तेव्हा त्याची बाजू घेत असतो, काही पुढे मागे बघायचं नाही. अंशुमन करेक्ट आहे, आता बघ त्याची थेरं. राग येण्यासारखंच आहे हे सगळं. मुळात जो भाऊ आपल्यावर जीवाच्या पलीकडे जाऊन प्रेम करतोय, त्याच्या बाबतीत कोणी असं कसं वागू शकतं? त्याचा अपमान करायचा, त्यांच्याबद्दल काय काय बोलला तो? मला ना अजूनही असंच वाटतंय. बोलूयात का जाऊन समरशी? नाही नाही नाही, नको, खरंच नको. आपण आता बोललो तसं की सगळं डिस्टर्ब होऊन जाईल. एकतर त्यांचा राजवाड्यांचा मूडही बदलेल आणि ते खूप एक्सायटेड आहेत ह्या सहस्त्र चंद्रदर्शन कार्यक्रमासाठी. त्या अख्ख्याच्या अख्ख्या कार्यक्रमाला काळीमा फासला जाईल. नको. ठीक आहे, पण तू त्या श्वेताशी बोलत राहा. तिची हिस्ट्री बघता पुन्हा जर ती खचली ना तर भलतंच काहीतरी करेल. मला तर भीतीच वाटते तिची. नाही नाही नाही, आता हिंमत आली आहे तिच्यावर आणि आपल्याकडे पुरावा आहे ना आता. हो ग, खूप कष्टाने मिळवला हा पुरावा. सगळं नीट होईल. बरं, मी जाऊ का आता? कारण मी कॉल करते. हो, बाय, गुड नाईट. गुड नाईट. निकिता, हाय. काय आलीस काय गेलीस काय? ये ना आत. नाही, नको, मला उशीर होतोय थोडा. अच्छा, म्हणजे आमच्याशी बोलायला उशीर होतो का? तुला आणि तुझ्या नवऱ्याला समरशी बोलायला वेळ असतो, आमच्याबरोबर बोलायला वेळ नसतो. नेहमी घाईत असतेस. आम्हालाही आवडेल तुझ्याशी मैत्री करायला, खास करून माझ्या अंशुमनला. अगं, तो तुझा आणि तुझ्या नवऱ्याचा फॅन आहे. त्याच्याशी मैत्री करा ना, त्याला बरं वाटेल. नाही होऊ शकत मैत्री काकू, कारण मैत्री कायम बरोबरीच्या लोकांशीच होते आणि तो आमची बरोबरी नाही करू शकत. का? असं का म्हणतेस? काय केलं अंशुमनने? कळेल लवकरच. ही साधी सुधी पार्टी नाहीये, घरातला एक मोठा सोहळा आहे, एक मोठं फंक्शन आहे. हा, एक्झॅक्टली. माणसं पण येणार आहेत भरपूर आणि तुम्हाला मेनू मिळाला ना मी पाठवलेला. मग जे पाठवलंय त्या पद्धतीने सगळं व्हायला पाहिजे. कळलं? ओके. हा, या. काय हो, तयारी पाहिलीत का?